काहीच तर आता आपण फायनली आलेलो आहे अमेरिकन टुरिस्ट बाईकच्या गोडाऊन मध्ये. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आजची आपली जी कामाची जी सुरुवात आहे ही सुरुवात होणार आहे गाईज गोंद्यापासून. म्हणजे त्या दिवशी आपण सर्वात पहिले सिन्नरला गेलो होतो, बट आज उलटा रूट घ्यायचा आहे आपल्याला. गोंद्याला पण जायचं आहे आज, बट अगोदर कुठं जायचं आहे? आपण आहे ना CO2 टाकले होते त्या दिवशी रिफिलिंगसाठी, तर CO2 तर भरून ठेवलेले आहे गाईज. सर्वात पहिले आपण जाऊ सातपूरला, तिथून मग गोंद्याला आणि मग त्यानंतर तिथून सिन्नरला. तर गाईज आता आपण आहे ना आपली पसंती जी आहे ती लोड करून घेतलेली आहे. हे बघा, बघू शकताय तुम्ही. हे जेवढे फायर एक्सटिंग्विशर आहे याच्यामध्ये काही सिन्नरचे आहे आणि काही फायर एक्सटिंग्विशर गोंद्याचे आहे आणि अजून काही फायर एक्सटिंग्विशर आपल्याला घ्यायचे. गाईज, कावाचा येऊन उभा आहे मी इकडं. म्हटलं प्रेम येईल, प्रेमच्या घरापाशीच आपण. प्रेम काय लवकर याय ना, पण येईल आता माझ्या अंदाजी. त्याला घेतो आणि मग जाऊ पुरी भाजी खायची मस्त मस्त. तर फायनली आपला प्रेम भाऊ आलेला आहे आता आणि आता आपण निघालेलो आहे. सर्वात पहिले काहीच पुरी भाजी घेऊ आणि मग त्यानंतर आपल्याला जायचं आहे सर्वात पहिले सातपूरला आणि मग आपल्या कामाची जी सुरुवात आहे ती होणार आहे गोंद्यापासून. तर प्रेम भाई, आज लेट का बरं झालं एवढं? मी नाश्ता करत होतो गाईज, म्हणून उशीर झाला. पण आपल्यासाठी बरं का VIP स्पेशल सारखा आपल्यासाठी गाडी आली आपल्याला घ्यायला. आता आपण चाललोय बसून मस्त कूलिंग AC मध्ये. आता भेटू आम्ही तुम्हाला डायरेक्ट कुठं? सातपूरला. तर चलो गाईज, भेटूया. नाही, पुरी भाजी पण खायची ना सातपूरला, कसं काय माहिती? ठीक आहे पुरी भाजी खाऊ, मग सातपूरला भेटू. तर गाईज, आता आपलं सातपूरचं सगळं काम झालेलं आहे. म्हणजे ऍक्च्युली विषय असा आला का सातपूरला आपण CO2 आणायला गेलो होतो. CO2 घेतले, त्यानंतर प्रेम भाऊनी मी मस्त पुरी भाजी वगैरे दामकवली आज जरा. आणि त्याच्यात अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर परत एक कंपनीचा फोन आला तर म्हणे आमचे काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते पण घेऊन जा रिफिलिंगला. बोललो ठीक आहे. ते फायर एक्सटिंग्विशर घेतले आणि आता गोंद्याच्या प्रवासाला यायचे बघ. सो आता जायचं आपल्याला अमेरिकन टुरिस्ट बाईकच्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये. तिथं त्यांचे 2 फायर एक्सटिंग्विशर द्यायचे, ते देऊ आणि मग तिथून मग निघू आपण सिन्नरच्या प्रवास. काहीच तर आता आपण फायनली आलेलो आहे अमेरिकन टुरिस्ट बाईकच्या गोडाऊनमध्ये. आणि विषय असा झालेला आहे इथं का आपण फायर एक्सटिंग्विशर तर दिले, बट एक हॉर्न लावायचं होतं. दाखव रे, हा हॉर्न लावायचा आहे पण त्याला कनेक्टरच नाही आपल्याकडे. ॲक्च्युली तो जो होच पाईप आहे त्याला कनेक्टर लागणार. आता बघू, कनेक्टरचं असलं ठीक, नाही तर मग परत हॉर्न घेऊन जाऊ. नेक्स्ट टाईम येताना लावून देऊ, नाही का? कारण सिन्नरला पण जायचं. सिन्नरला 2-3 ठिकाणी डिलेवरी करायची आपल्याला. बसंती फुल तापू राहिली उन्हात आपली. तर जस्ट नाव आपण पोचलेलो आता ओके फनमध्ये. आणि आता या कंपनीचे काही फायर एक्सटिंग्विशर होते गाईज, ते पण आता आपण दिलेले आहे. बघ, दिसले का गाईज? हे 3 फायर एक्सटिंग्विशर द्यायचे होते, सो ते दिलेले आहे गाईज. आता आपण जो नेक्स्ट लोकेशनला आपले म्हणजे आपल्याला सत्ती प्लॅस्टिकला जायचं आहे आणि अजून 2-1 ठिकाणी जायचं आहे. बापरे, एवढं गरम होतंय प्रमाणाशिवाय. तो गाईज, तर सगळं काही आता आपलं काम झालेलं आहे. आणि विषय असा होता नेमका की एका कंपनीत आपल्याला जायचं होतं, बट ॲक्च्युली त्यांचा नंबरच नाही आपल्याकडे. आणि आता पाणी पण संपलेलं आहे. प्रेम भाऊ गेलेला आहे पाणी आणायला बॉटलमध्ये. स्कॅनर नाही दुसरं स्कॅनर पण नाही. त्याचं गाईज आता आपलं काम झालेलं आहे सिन्नरचं सगळं. आता आपण निघू. अजून आमचं प्लॅनिंग चालू आहे की नेमकं पांढुर्लीवरतून जायचं का टोल नाक्यावरतून जायचं, असा विषय चालू आहे. मग काही प्लॅनिंग फिक्स नाही केलेलं आहे, पण त्याच्या अगोदर पाणी घेऊ प्यायला आणि मग पुढचं ठरवू आपण, नाही का? तर फायनली आपण पोचलेलो आपल्या गोडाऊनला. गोडाऊनला येऊन आपल्याला जास्त तर काही काम नव्हतं. म्हणजे आपण आणले होते ज्योती स्ट्रक्चरमधून काही फायर एक्सटिंग्विशर, 4 फायर एक्सटिंग्विशर आणले होते गाईज. तिथले म्हणजे 2 CO2 होते आणि त्यानंतर 2 जे आहे ते ABC होते. तर आता ABC फायर एक्सटिंग्विशर जे आहे ते आता प्रेम भाऊनी घेतले आपल्या रिफिलिंगसाठी. पावडर वगैरे मी भरून दिली त्याला. आणि आता गाईज आपला भाऊ करतो वॉल साफ. म्हणजे ट्रेनिंग करतोय भाऊला, आपण ट्रेन करतोय, नाही का?
ट्रेनिंग चालू आहे भाऊची एकदम पद्धतशीर. तर चला काहीच आता हे फायर एक्सटेन्शन रिफिलिंग करू आणि मग त्यानंतर जाऊ घरी. त्याच्यात झालं तर डॉमच्या येणार आहे एक जण आपल्याकडे, मनीष तो येणार आहे, आला तर येईल नाही का. काहीच हा पोरगा बघा, लग्न झालंय याचं तरी इथं बॉम्बा मारत येऊन बसलेलं आहे घरी. लाज नाही वाटत, लाज. मोबाईल खेळू राहिला, बघितलं का. लाज नाही राहिली. तिकडं बायको एकटी घरी आहे ना, हा इकडं बसला येऊन. वरतून म्हणतो पैसे नाही म्हणे, मटण खायला गेलो. असं नाही, दोस्ती का प्यार है, दोस्त के घर पे शादी होने के बाद भी रहना. पण भाऊने अजून काहीच पार्टी नाही दिली बरं का आपल्याला लग्नाची. अख्ख्या जगाला पार्टी दिली, फक्त आपल्याला पार्टी बिर्टी नाही दिलेली अजून. स्वतः काल परवाच्या दिवशी पण पार्टी करत होता. फुल मटन बिटन फॉर्मला आहे गडी नाही का एकदम. सो गाईस, तर एवढं खतरनाक दाढ दुखते ना मला तेव्हा अक्षरशः प्रेम भाऊने आपल्याला बर्फ आणून दिले आणि बर्फाने आता पूर्ण शेकवते. चला गाईस, तर मी करतो आराम म्हणजे शेकून मग आराम करणार. तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.